0 मिनिटात पावसाळ्यात येणाऱ्या अडचणी आणि उपाय सांगतो. हे बघा, सगळ्यात पहिले तर अडचण येणार आहे ती म्हणजे लंगडण्याची. कारण या दिवसात शेळ्या फिरस्ती शेळ्यांना काठी खूप टोचतात किंवा मग खूर जे असतात ते खूर असे नरम पडतात आणि त्याच्यामध्ये मग काटा वगैरे लागणे किंवा मग दगडं लागणे, छोटीशी दगडं लागणे असे प्रॉब्लेम होतात. तर एक गोष्ट ध्यानात ठेवायची की जर तुम्हाला तसं काही वाटलं तर हायड्रोजन पेरॉक्साईडच्या पाण्यानं शेळ्यांचे पाय धुवून काढायचे सगळ्यांचे आणि एक वेळा तरी त्यांच्या पायामधले काटे वगैरे काढून टाकायचे. दुसरा प्रॉब्लेम येणार आहे तो म्हणजे सर्दी आणि खोकल्याचा. तर याच्यातून एकच गोष्ट तुम्हाला शिकायची आहे की सर्दी खोकला जर शेळ्यांना होत असेल तर मोहरीचं तेल गरम करून थोडंसं त्याच्यामध्ये लसूण आणि थोडंसं अद्रक वगैरे टाकून थोडंसं गरम करायचं. आता ते काढा कसा बनवायचा मी तो व्हिडिओ लवकरच टाकणार आहे. पण थोडंसं मोहरीचं तेल जर तुम्ही 2-2 ml जर पाजलं शेळ्यांना रोज तर चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट येतो. आता अजून एक उपाय म्हणजे काय तर अडचण एक येणार आहे शेळ्यांना ती म्हणजे उवा पिसवा आणि गोचीड. उवा पिसवा गोचीडसाठी एकच उपाय ध्यानात ठेवायचा ते म्हणजे गोठा जास्त ओला होऊ द्यायचा नाही. दिवसभर गोठा वाळला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करायचे. त्याच्यानंतर आणि शेळ्यांना जास्त ओलं होऊ द्यायचं नाही. जर शेळी ओली झाली तर शेळींना बिमाऱ्या येणार, ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा. सार्वजनिक पाण्याच्या ठिकाणी म्हणजे जिथं बाकीची जनावरं पाणी पितात, बिमार शेळ्या येऊन पाणी पितात तिथं शेळ्या पाणी पाजायच्या नाही, अन्यथा तुमच्या शेळ्यांना रोग होऊ शकतो. तर या गोष्टी ध्यानात ठेवा आणि रंदे भैया शेळी पालन फार्म या चॅनलला सबस्क्राईब. बाय बाय.